यांचा सन 19-20 या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो। सदर अहवाल विधान परिषदेच्या पटलावर ठेवण्यात झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत। अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला। महाराष्ट्र विधान परिषद नियम 289 अन्वये प्राप्त झालेल्या सूचनांची संख्या 4 आहे आणि या सूचना मी माझ्या दालनामध्ये अमान्य केलेल्या आहेत। तथापि निवेदन कोणाला तर अमान्यच केलेलं तर उपसभापतीची निवड आहे। तुमचं नावच नाही, सुनील शिंदे बोला थोडक्यात पण अगदी। सभापती महोदय, या स्थगनच्या माध्यमातून आपण निदर्शनास आणू इच्छितो की कालच चेंबूर येथील शाळेच्या बसवर एक पिंपळाचे झाड त्या ठिकाणी कोसळले आणि शालेय बसमधील एक 11 वर्षाची विद्यार्थिनी त्या ठिकाणी मृत झाली, सोबत 4 विद्यार्थी जखमी झाले। पावसाळ्यामध्ये या शहरामध्ये सातत्याने वृक्ष कोसळण्याचे आणि त्याने अपघात होण्याचे सातत्याने प्रकार घडत असतात। यापूर्वी सुद्धा या सदनामध्ये हे प्रश्न आम्ही उपस्थित केले असताना त्यावेळेला आम्हाला तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की मुंबई शहरातील खाजगी सोसायटी असतील किंवा खाजगी इमारती असतील इथे BMC वाले जाऊन इन्स्पेक्शन करून ती जुनी झाडं तोडत नाहीत। त्यांना सांगतात की झाडं तोडायला तुम्ही संबंधित अथॉरिटीकडे जा, तुम्हाला परमिशन मिळेल। आणि मग त्या सोसायटीची एक तर आर्थिक स्थिती चांगली असे नसो ते लोक दुर्लक्ष करतात। शहरामध्ये अनेक विभागामध्ये जुने असे वृक्ष आहेत की जे धोकादायक आपल्यालाही दिसत धोकादायक झालेले आहेत। या संदर्भाने तक्रार केल्यानंतरही महापालिकेचे अधिकारी केवळ ते जुने वृक्ष तोडायला परमिशन मिळणार नाही अशा तऱ्हेने उत्तरं देत असतात आणि ही अपघात घडण्याची संख्या सध्या वाढत आहे आणि त्याच्यामुळे कालचाही अपघात याच्यातनं झालेला आहे। वरळीमध्ये सुद्धा गेल्या वर्षी जगताप नावाचा व्यक्ती बाईकने जात असताना त्याच्यावरती वृक्ष कोसळला, जागच्या जागी तो गेला। आम्ही शासनाकडे मागणी केली होती की याला नुकसान भरपाई द्या, त्याला नुकसान भरपाई सुद्धा देण्यात आलेली नाही। तर कुठेतरी अशा अपघातामध्ये नुकसान भरपाई देण्याचे कुठेतरी एक धोरण किंवा निकष आपल्याला ठरलं पाहिजे ते। आणि जुने वृक्ष शहरामध्ये आहेत ही खरोखर धोकादायक याचं आहे ते तातडीनं या सगळ्याचं एक सर्वेक्षण करून ते वृक्ष काढण्यासाठी तातडीनं कारवाई करावी याबद्दल शासनाने या ठिकाणी धोरण स्वीकारावे, निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे आणि माझा हा स्थगन स्वीकारावं, आजचं सभागृह स्थगित करावं अशी विनंती आहे। एकच आपला आहे तिघांचा पण आणि एक हो त्याच विषयाचा आहे, पण त्यांनी माझा विनंती अशी आहे की आपण इतकं लाईटली घेऊन चालणार नाही। 289 या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे। मुंबई महापालिकेकडे विशेष कक्ष आहे ना, म्हणजे असं नाही की आपण बोलल्यावरच काहीतरी होणार आहे। आणि विशेष कक्ष असताना सुद्धा याच्यापूर्वी सुद्धा झालेल्या घटना सुनील शिंदेने उल्लेख केलेला, तर बाईकवरचा तो स्वार होता तो, त्याच्या अगोदर ती महिला जिच्या अंगावर पडलं ते, म्हणजे हे वारंवार घडते। होतंय काय ह्याच्यामध्ये फक्त हे झाड कापावं न कापावं ह्या गोष्टीच्या ज्या गोष्टी आहेत त्यापेक्षा ते झाड जर समजा त्याच्या फांद्या वाढल्या असतील किंवा त्याचा चौथरा जर ढसळलेला असेल तर ते तर करून घ्यायला पाहिजे। विचार करा की एकतर ज्या मुलाचा मृत्यू झाले त्या कुटुंबाची आमच्या संवेदना आहेत, आपल्या सगळ्यांच्या संवेदना असायला हव्यात आहेत त्या, परंतु जर त्या बसच्या ऐवजी जर नुसते विद्यार्थी जात असते तर काय घडलं असतं हेही आपण लक्षात घ्या। आणि म्हणून हे इथे बसलेले जे आता सरकार आहे, मी कॉर्पोरेशनचं म्हणतोय, ते काय करतात आहेत, त्यांच्या याच्या सगळ्या हे होतात आहेत, सभा होतात आहेत, त्या होणं गरजेचं आहे। टेंडर सगळी निघतात आहेत त्याच्यासाठी सभा होतात आहेत, परंतु पावसाळ्यापूर्वी मुंबई शहराची काय अवस्था होते, मुंबई शहरामध्ये अशा घटना घडतात त्याची दखल घेतली जात नाही आणि त्या वारंवार घडत आहेत। आम्ही फक्त जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना बघायचं, त्यांच्यावर संवेदना व्यक्त करायच्या इथपर्यंतच मर्यादित आम्ही आहोत। मग हे डिपार्टमेंट करतंय काय? नेहमी हे सगळं इथे चालत असताना, आणि म्हणून याच्यामध्ये थेट शासनाचा संबंध आहे।
एकोणनव्वद कसा होतो हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या घटनांची चर्चा होणं गरजेचं आहे. कुठलंही माध्यम सांगा आम्ही त्या माध्यमातून आम्ही ही चर्चा घडणं गरजेचं आहे, जेणेकरून ही जी डिपार्टमेंट, गार्डन डिपार्टमेंट, बाकीची सगळी ही डिपार्टमेंट ही काय नावाला आहेत का? त्यांच्यासाठी निधी सुद्धा आहे, बजेटमध्ये त्याची प्रोव्हिजन आहे, तरी सुद्धा ह्या ज्या घटना घडतात आहेत त्या जर आपण परमेश्वराच्या भरोश्यावर सोडल्या तर त्या योग्य राहणार नाहीत. आणि म्हणून 289च्या माध्यमातून आपलं लक्ष इकडे वेधू इच्छितो. आणि याच्यात सरकारचा हे आहे, सरकारचा समावेश आहे, सरकारची जबाबदारी आहे. म्हणून या सभागृहामध्ये कुठल्याही माध्यमातून 289 मधून व्हावंच असं माझं मत नाही. 97 मधून असेल, अल्पकालीन चर्चा असेल, 97 अल्पकालीन चर्चा असेल, आपण या विषयावर ह्या सभागृहामध्ये ही चर्चा घडवून आणा आणि त्याची सखोल चर्चा होऊन त्याचे हे जे आहेत त्याची काय प्रिकॉशन घ्यायची किंवा त्याच्या बाबतीत काय खबरदारी घ्यायची याचे सुद्धा निर्देश इकडनं जर शासन देत असेल तर त्याच्यात अधिक भर पडेल किंवा अधिक बरं होईल अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि हा 289 आपण स्वीकारावा अशी आपल्याला विनंती करतो. मिलिंद नार्वेकर. सभापती महोदय, काल दुपारी एक व्हिडिओ आला होता मिसिंग लिंक आणि सध्याच्या कनेक्टिंग लिंकबद्दल, की एक दगड वरतून काहीतरी त्या बोगद्यात पडला आणि एका गाडीची काच तुटली आणि 2 गाड्यांचे अपघात झाले. नंतर मग काही लोकांनी सांगितलं असं की बाजूच्या टायरमधला एक जो दगड होता तो त्याच्यावर पडला. पण मग परत ते मीडियाने ते एकसारख्या त्या बातम्या चालवल्या. राहुल वसईकर म्हणून जे MSRTC आहे त्यांना मी सकाळी फोनवर विचारलं तरी तसं काही नाही आहे. पण परत तो व्हिडिओ चालतोय. माझी विनंती आहे शासनाला आणि तुम्हाला की ह्याच्यावरती खरंच क्लेरिफिकेशन सगळं करा, कारण ह्याच्यामुळे चांगले काम झाले, त्याच्यामध्ये नवीन गोंधळ होता कामा नये. आणि हा व्हिडिओ परत चालू आहे, तर त्यामुळे माझा सगळं स्वीकारून ह्याच्यावरती सिरियसली योग्य ती कारवाई करावी. ची निवडणूक उपसभापतीच्या संसदीय कामकाज मंत्र्याला काय बोलायचं? संसदीय उपसभापतीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नवीन सदस्याचा परिचय करून द्या. माननीय सभापती महोदय, परभणी तथा हिंगोली स्थानिक प्राधिकारी संस्थेद्वारा महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या निर्वाचित सदस्यांचा सभागृहास परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे. श्री सईद खान शेरगुल खान. उपसभापतीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये 4 प्रस्ताव सादर झालेले आहेत. एक अंबादास दानवे यांच्याकडून जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांचा प्रस्ताव सादर झालेला आहे. क्रमांक 2 संजय विनायकराव खोडके विधान परिषद सदस्य यांच्याकडून श्री सचिन मोहन आहिर यांचा प्रस्ताव दाखल झालेला आहे. क्रमांक 3 प्रवीण यशवंत दरेकर यांचा सचिन मोहन आहिर यांचा प्रस्ताव दाखल झालेला आहे. क्रमांक 4 डॉक्टर मनीषा श्यामसुंदर कायंदे यांचा देखील श्री सचिन मोहन आहिर या संदर्भात प्रस्ताव दाखल झालेला आहे. एक प्रस्ताव जगन्नाथ मोतीराम अभ्यंकरांचा आहे, तर 3 प्रस्ताव हे सचिन मोहन आहिर यांचा दाखल झालेला आहे. तथापि माननीय संसदीय कामकाज मंत्री यांना काय बोलायचं आहे कारवाई सुरू होण्यापूर्वी? माननीय सभापती महोदय, आपल्या माध्यमातून प्रामुख्याने उपसभापती निवडणुकीसाठी जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांचा जो प्रस्ताव अंबादास दानवेंनी मांडला आहे आणि त्याला अभिजित वंजारींनी अनुमोदन दिलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपल्या सभागृहाची उपसभापतीची निवडणूक, सभापतीची झाली असेल पण उपसभापतीची निवडणूक न होण्याचा आणि एकमताने उपसभापतीची निवड होण्याचा आपला प्रघात आहे. आणि त्यामुळे शिवसेनेचे नेते आमचे मित्र अनिल परब यांनाही विनंती करतो, उमेदवार म्हणून अभ्यंकर सरांना विनंती करतो. अंबादास दानवे आज एका निवडणुकीसाठी आलेले नाही आहेत, पण त्यांनी मला असं म्हटलं आहे की सभागृह जो निर्णय करेल त्याने अनिल परबांवर सोपवलं आहे. अनिल परब. सभापती महोदय, या सभागृहाचा बरेच वर्ष सदस्य राहिल्यामुळे या सभागृहाची परंपरा, या सभागृहाचं एकंदर कामकाज, पवित्रता या सगळ्याचा मी परिचित आहे. आणि म्हणून या सभागृहाची एकंदर इच्छा
संसदीय कार्यमंत्र्यांनी मांडली. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व सदस्यांची एक अशी अपेक्षा आहे की अशा प्रकारची निवडणूक होऊ नये. सर्व सहमतीने अशा प्रकारच्या उमेदवारांची उपसभापती म्हणून निवड व्हावी. सभागृहाचा एकंदर सेन्स लक्षात घेता आम्ही आमचा अर्ज मागे घेण्याची विनंती मी आमचे जे अनुमोदक आहेत वंजारी सर त्यांना मी विनंती करतो की आपण आपला प्रस्ताव मागे घ्यावा. अभिजित वंजारी. विधान परिषदच्या उपसभापती या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपले संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादांनी जी विनंती केली किंवा सूचना केली त्याचा मी स्वीकार करतो आणि जगन्नाथ अभ्यंकर यांचा जो प्रस्ताव आहे तो मी मागे घेतो. आता श्री जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर विधान परिषद सदस्य यांची विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात येण्याच्या संदर्भातला जो प्रस्ताव होता तो श्री अनिल परब आणि अभिजित वंजारी यांनी मागे घेतला असल्या कारणानं आता एकाच नावाने 3 प्रस्ताव दाखल झालेले आहेत आणि म्हणून आता दुसरा प्रस्ताव हा श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी असा प्रस्ताव जो पहिला आहे तो श्री संजय विनायक खोडके यांनी मांडावा. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने खाली प्रस्ताव मांडतो. श्री सचिन मोहन अहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी. विक्रम काळे अनुमोदक. सभापती महोदय, मी या प्रस्तावास अनुमोदन देतो. प्रवीण दरेकर. महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो. श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी. नेक्स्ट मनीषाताई कांदे. सभापती महोदय, मी या प्रस्तावास अनुमोदन देतो. मनीषाताई कांदे. हा सायटेशन आत्ता थांबा. सभापती महोदय, एक मिनिट. नाही ते सायटेशन साहेब सायटेशन माझ्याकडे आत्ता आलंय. श्री सचिन मोहन आहिर विपस यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी असं मी अनुमोदन करीत आहे. सूचना असा प्रस्ताव मी देते. साहेब माझ्याकडे आले नाहीये मटेरियल. मी वाक्यरचना. अनुमोदक कोण आहे? फाटक बसा. मनीषाताई बसा. आपण सन्माननीय सदस्य मनीषा कांदेने प्रस्ताव मांडलाय त्यांना माझं अनुमोदन आहे. आता मी हा प्रस्ताव मतास टाकत आहे. प्रश्न असा आहे की श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, होयचे बहुमत, होयचे एकमत, होयचे एकमत. प्रस्ताव संमत झाला. श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असं मी जाहीर करतो. त्यांना आसनस्थ करण्यासाठी माननीय विधिमंडळाचे नेते आणि माननीय मुख्यमंत्री, माननीय सभागृहाचे नेते आणि उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री, संसदीय कार्यमंत्री, विरोधी पक्ष यांनी त्यांना आसनस्थ करावे.